टॉयलेट सीटवर बसल्या बसल्या खूप जणांच्या डोक्यात बरेचसे क्रिएटिव्ह थॉट्स येतात. हा रिसर्च आहे. पण कधी तुम्ही टॉयलेटमध्ये बसून विचार केला आहे का की इथे पण पैसा कमवता येऊ शकतो? बहुतेकांचं उत्तर असेल नाही. पण अमेरिकेतल्या निक ग्रीनवॉल्ट यानं हे शक्य करून दाखवलं आहे. फिलाडेल्फियामध्ये राहणाऱ्या निकनं एक भन्नाट अशी आयडिया काढली आपल्या टॉयलेट सीटला जाहिरातींसाठी जागा बनवण्याची. तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. जिथे आपण फक्त फोन स्क्रोल करतो तिथे तो ब्रँड्सना स्पेस विकतोय, त्याची टॉयलेट स्पेस. निकचा उद्देश होता टॉयलेटमधूनच $1 मिलियन कमावण्याचा. आणि गंमत म्हणजे मोठे ब्रँड्सही यात उतरलेत. क्लोरॉक्स, पाईनसोल, मिरालॅक्स आणि डॉक्टर स्कॉच यासारखे इंटरनॅशनल ब्रँड्स त्याच्या टॉयलेट सीटवर दिसायला लागले. हे सगळं इथेच थांबत नाही. द मून पेने सुद्धा इथे जाहिरात केली आहे आणि सांगितलं की कमी बजेटमध्ये त्यांना लाखो व्ह्यूज आणि नवीन युजर्सही मिळाले. पण ही आयडिया एवढी व्हायरल कशी झाली? तर निकचे व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान पसरले. एका व्हिडिओला 40 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज, तर दुसऱ्याला जवळपास 13 मिलियन व्ह्यूज मिळाले, ज्यावर लोकांचा रिस्पॉन्स पण भन्नाट आला. म्हणजे काहींनी याला क्रिएटिव्हिटीची कमाल म्हटलं, तर काहींना हे एक नवीन बिझनेस मॉडेलच वाटलं. जिथे आपल्याला काहीच व्हॅल्यू वाटत नाही तिथे कोणी बिझनेस अपॉर्च्युनिटी शोधू शकतं. तुमच्याकडे अशी अननोटिस्ड अपॉर्च्युनिटी आहे का? कमेंट करून सांगा आणि लगावतीला फॉलो करा.